शक्तीपीठ महामार्गासंदर्भात बाधित शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी तात्काळ घ्यावी, प्रांत अधिकारी यांना निवेदन, अन्यथा अधिकाऱ्यांच्या अंगावर ढेकळे पडल्याशिवाय राहणार नाहीत. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचा इशारा. भारतीय शेतकरी कामगार पक्ष नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीनं आज मिरज प्रांत अधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन नागपूर गोवा शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या हरकतींवर तात्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी केली जाते आहे. शक्तीपीठ महामार्ग राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागातील 12 जिल्ह्यातून जाणार असल्याची राज्य सरकारने 28 फेब्रुवारी 2024 रोजी अधिसूचना जाहीर केली. यामध्ये 1955च्या अधिनियमाचे सक्तीचे भूसंपादन करणार असल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर 7 मार्च 2024 रोजी दुसरी अधिसूचना जाहीर करून 12 जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांचे गट नंबर आणि बाधित क्षेत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ज्या बाधित शेतकऱ्यांच्या हरकती आणि आक्षेप असेल त्यांनी 7 मार्च 2024 पासून 21 दिवसात लेखी स्वरूपात भूसंपादन अधिकारी म्हणजे 1 वर्ष उलटून गेलं तरीही एका शेतकऱ्यांच्या हरकतीवर अद्यापपर्यंत सुनावणी घेतलेली नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तातडीनं हरकतीवर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी समिती अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलवडे, गजानन पाटील, राहुल जमदाडे, विष्णू सावंत, सिद्धेश्वर जमदाडे, गजानन सावंत, हनुमंत सावंत, महादेव नलवडे, भूषण गुरव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय कोणत्याही प्रकारचा सर्व्हे, भूसंपादन प्रक्रिया बाधित वावरात राबवली तर अधिकाऱ्यांच्या अंगावर ढेकळे पडल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा दिला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून गेली वर्षभर झालं शेतकरी टाहो पडून शासनाला सांगतोय की आमच्या बागायती जमिनी ज्यामध्ये ऊस पट्टा आहे, त्यामध्ये आमच्या द्राक्ष बागा आहे, त्या संपूर्ण जे बागायत पट्टा आहे हा बागायत पट्टा उद्ध्वस्त करून तुम्ही कोणाचा विकास करताय हा प्रश्न सातत्यानं शेतकरी विचारतोय. तरी सुद्धा शासन शेतकऱ्यांच्या ह्या दुःखाकडे बघायला तयार नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू बघायला तयार नाही. शासनाला आमची विनंती आहे की शासनानं ज्या 7 मार्चला जे काय शासनाने अधिसूचना जाहीर केली होती त्या अधिसूचनामध्ये शासनाने आम्हाला 21 दिवसामध्ये शेतकऱ्यांचं जे काही म्हणणं आहे ते आपल्या आक्षेप असेल, आपल्या हरकती असेल तर त्या लिखित स्वरूपात मांडाव्या. त्यानुसार आम्ही संपूर्ण हरकती, हजारो हरकती आम्ही ह्या शासनाकडे मांडलेल्या ज्या त्या 7 मार्च नंतर ज्या मांडलेल्या त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आलं तर सुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारच्या एकाही हरकतीवर राज्यभरामध्ये 12 जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रांताधिकाऱ्याने एकाही हरकतीवरती सुनावणी घेतली नाही. आमची शासनाला विनंती आहे की तातडीनं शासनानं सुनावणी घ्यावी द्या, म्हणजे शेतकऱ्यांचं खरं म्हणणं काय हे शासनाला कळेल. आणि शेतकरी जे सांगतो टाळू पडून की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, तर शासनानं सांगितलेला शक्तीपीठ महामार्ग आम्ही कुठेही ह्यामध्ये कोणाचा विरोध नाही. हे जे काही शासन सातत्यानं सांगत आहे ते शासनाला खऱ्या अर्थानं सुनावणी घेतल्यानंतर कळेल. म्हणून आम्ही गेली 2-3 वेळा प्रांताधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देऊन सांगितलेलं आहे की तुम्ही सुनावणी घ्या, त्यांनी अद्यापपर्यंत त्यांच्या प्रतिनिधी सुनावणी घेतली नाही. म्हणून आज आम्ही सगळे आमचे बाधित शेतकरी सांगली जिल्ह्यातील इथं आम्ही आज प्रांताधिकारी मिरज येथे उपस्थित होऊन आज त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तातडीनं या 7-8 दिवसामध्ये आपण या भूसंपादनासंदर्भातल्या जे काय आपण हरकती घेतलेल्या आहेत त्या हरकतीवरती आपण सुनावणी घ्यावी. आपल्याला सांगावं असं वाटतंय की ह्या 12 जिल्ह्यामध्ये जो महामार्ग जातोय, पाठीमागे वर्धा असेल, पाठीमागे यवतमाळ असेल, बीड असेल, तिथं आता भूसंपादनाला वावरामध्ये अधिकारी येत आहेत. अधिकारी येऊन वावरामध्ये त्या भूसंपादनाला सुरुवात करतायत. आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही तशा पद्धतीचं सांगली जिल्ह्यामध्ये करण्याचं अजिबात स्वप्न सुद्धा पाहू नये. वावरामध्ये याल तर आम्ही आपल्या सर्वांना माहिती आहे की 23 मार्चला शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीदीने आम्ही वावरामध्ये छत्रपतींचा भगवा झेंडा राहून दांडकी हातामध्ये घेऊन आम्ही वावरामध्ये उभेच आहोत. तरी आम्ही विनंती करायला आम्ही आलेलो आहोत, अगोदर हरकतीवर सुनावणी घ्या आणि मग शक्तीपीठ महामार्गाचं स्वप्न बघा. कारण शक्तीपीठ महामार्ग हरकती ज्यांच्या दिलेल्या तो एकही शेतकरी शक्तीपीठ महामार्ग करा अशी कुणी भूमिका घेणार नाही, याच्याबद्दलची आम्हाला सर्वांना खात्री आहे. म्हणून कागदोपत्री पुराव्यासाठी आपण सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या म्हणणं ऐकून घ्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतोय. नमस्कार. आज आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी ज्या हरकती घेतल्या त्या शासनानं त्याच्यावर अजूनही सुनावणी घेतली नाही. त्यामुळे आज त्यांची सुनावणी घेण्यासाठी आज निवेदन दिलेलं आहे आम्ही प्रांताधिकाऱ्यांना. आणि आज 12 जिल्ह्यात सर्व ठिकाणी 27 प्रांताधिकाऱ्यांना हे आज ह्या वेळेला संपूर्ण ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे. आणि जर शक्तीपीठ महामार्ग रद्द नाही झाला तर आज शेतकऱ्यांनी हा उन्हाळा चालू आहे नांगरून ठेवलेली जायचं राहणं
आलं तर ढेकळातनं ताणून मारतील शेतकरी, अशी भूमिका आज शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे शासनाने विनंती वजा आम्ही सांगतो की शासनाने हा शक्तीपीठ रद्द करावा आणि शेतकऱ्यांचे हाक ऐकून ही विनंती मान्य करून, अन्यथा ढेकळे मग पाठीवर पडल्याशिवाय कापडं अंगावर काय राहणार नाहीत अधिकाऱ्यांच्या. ही अशी भूमिका आज आमच्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.